प्रज्ञा सातव यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे. तुमचा कुठेतरी पक्ष पुन्हा एकदा कुठला जातोय कसं पाहतो? बघा, एक कुठल्या कारणाने तिने राजीनामा दिला आणि बीजेपीने काय प्रलोभन दिलं, कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन, कोणाला पैशाचं प्रलोभन, कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे. जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे, ज्याला लोकशाही मान्य नाही, असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल. पण झालेली घटना हे चुकीची आहे. एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन. काँग्रेस पक्ष आपल्या नेत्यांना सांभाळू शकत नाही, पक्ष फुटतायत असं म्हणतायत भाजपचे नेते. भाजपला सत्तेचा माज आलेला आहे, त्यामुळे ह्या सत्तेच्या माजापोटी ते त्या पद्धतीचं बोलतात. राजीनामा झाला दिला इथपर्यंत टोकाचं का गेलं, काही संपर्क म्हणजे ज्यांचं एवढे वर्ष मुद्दाहून तुम्हाला सांगितलं की काय प्रलोभन दिलं, कारण की प्रलोभन देऊन ज्या पद्धतीने भाजप दुसऱ्या पक्षांना फुटते आहे, तर ते नेमकं प्रलोभन काय होतं ते आपल्याला, मला नेमकं माहिती कळेलच, यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ. आणखी एक आमदार विधान परिषदेचा भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. मी तुम्हाला सांगितलं की सत्तेचा माज आणि सत्तेतून पैसा आणि पैसेतून या पद्धतीचं खरेदी हा बीजेपीनं एक नवीन आयाम महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे. आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट जे करून आमदार विकत घेणं हा अमित शहापासून चाललेला जो ट्रेन आहे ती आज महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. त्यामुळे काय प्रलोभन दिलं गेलेलं आहे नेमकं ते मी तुम्हाला, मला कळाल्यानंतर मी तुम्हाला त्या पद्धतीची प्रतिक्रिया देऊ. आणि मला असं वाटतं की याच्यावर आता मी काही जास्त प्रतिक्रिया देऊ असं मला आत्मचिंतन विचारधारा सुटत आहे. काँग्रेसची विचारधारा सोडून चाललेली आहे का? लोक विचारधारा सोडून चालले आहे का? काय वाटतं? तुम्हाला सांगितलं, काँग्रेस विचारधारा कधीच संपू शकत नाही. आणि नरेंद्र मोदींनी पण काँग्रेसमुक्त भारत करायचं प्रण त्या काळात घेतलं, पण शेवटी त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळे काँग्रेस कधी नाही, उद्या आम्ही सत्तेत आलो तर भाजप पूर्ण खाली होईल. हे दर्या उचलणारे जे परंपरागत बीजेपीचे लोक आहेत ते दर्याच उचलत राहतील, अशी परिस्थिती आहे. भाजपमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे कार्यकर्त्यांना. मग प्रदेशाध्यक्षांचं अपयश असं मानत नाही का तुम्ही? आपला पक्ष बांधून घेऊ शकत नाही, ते आमदार सोडून चालले, त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्याच्यावर आमच्या पक्षांतर्गत भाग आहे, ते आम्ही बसून त्याच्यावरती चर्चा. राहुल गांधी यांच्या जवळचे होते, राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे होते राजीव सातव, त्यामुळे राजीव सातव हो, आता प्रज्ञा सातवच्या राजीनाम्यानंतर तुमचं विधान परिषदेमध्ये जे संख्याबळ आहे ते कमी होईल आणि त्यामुळे आता काँग्रेसला जे विरोधी पक्षनेता पद हवं होतं त्याच्यावर आता या राजीनाम्याचा परिणाम होईल. खरं तर यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यायचंच नव्हतं. आणि ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, त्या भाजपला, त्यांना संविधानच मान्य नाही, या अधिवेशनामध्ये बिना विरोधी पक्ष नेत्यांनी हे अधिवेशन चाललं. जनतेचे प्रश्न मांडायचे आणि ते सोडून घ्यायची ही लोकशाहीची व्यवस्था आहे. काँग्रेसनी अनेकदा ज्या ठिकाणी त्यांचे 2 खासदारही नव्हते ते 2 खासदार आणून देऊन त्यांना विरोधी पक्ष दिलं गेलं होतं इंदिराजींच्या काळामध्ये. हाही इतिहास काही लपलेला नाही. लोकशाही मध्ये 2 चाकं जी असतात, एक सत्तेची आणि एक विरोधाची, ती जी काही भूमिका आहे, जी काही परंपरा आहे, ती भाजपने मोडकीच काढलेली आहे. त्यामुळे संख्याबळ हा विषय नसतो. त्याच्यामध्ये 2 आमदारांनाही सुद्धा काँग्रेसने विरोधी पक्ष पद दिलेलं होतं. त्यामुळे लोकशाहीची जाण जी काँग्रेसने ठेवली ती भाजपकडे नाही, त्यांना संविधानच मान्य नाही. त्याच्यामुळे एक कमी झाला की जास्त झाला याची चर्चा होऊ शकत नाही. काँग्रेस आत्मचिंतन करणार आहे का? नेते सतत सोडून चालले तुम्हाला. भाजप मी तुम्हाला बघायचं सांगितलं की याच्यामध्ये पक्षांतर्गत बसून त्याच्यावर काय चुका असतील त्या आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो.
हो, तुम्ही दिल्ली हायकमांडला हे सगळं समजावून सांगणार का, ज्या पद्धतीनं पक्षाला आता गळ लागलेली आहे भविष्यात? मी तुम्हाला सांगितलं की हे पक्षांतर्गत बाब आहे आणि आम्ही बसून याच्यावरती चर्चा करू. आणखी काही लोक सोडून जाणार आहे, त्यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी तरी काही प्रयत्न होणार आहे का? काही नावं कळू शकली आहे का तुम्हाला? कोण चालले, कोण संपर्कात? आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत आणि असं कोणी पक्ष सोडून जात नाही. कोकाटे यांनी काही कंत्राटदारांना खुश करण्यासाठी जे आहे ते मोठा भ्रष्टाचार केला जाण्याची जी चर्चा आहे सिडकोमध्ये काही कंत्राटदारांना खुश करण्यासाठी नियमाची मोडतोड करून जे आहे ते त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो. तुम्हाला महाराष्ट्रातलं असं एक डिपार्टमेंट नाही, एक सिंगल डिपार्टमेंट नाही त्याच्यामध्ये. आता आपण पाहिलं असेल की परवा सरकारने 280 कोटी रुपये गोरक्षण करणाऱ्या संस्थांना त्यांनी देण्यासाठी काढून ठेवले. मला एक सांगा की 10% या 15% गोरक्षण संस्था या चांगल्या आहेत, त्याला काही विरोध करायचं कारण नाही. मी विधानसभेतही बोलतो, पण अनेक संस्था अशा आहेत की पोलीस आणि गोरक्षण मिळून शेतकऱ्याला लुटतायत आणि शासनाची तिजोरी वेगळी लुटतात आहे. 50 रुपये पर रोज एका गाईला ते सरकारकडून दिले जातात. म्हणजे हे गोरक्षण संस्था यांच्या तथागत कथित जे काही संस्था आहेत भाजपच्या, त्यांना हे जनतेचे पैसे लुटून देतात आहेत. त्यामुळे असं एक डिपार्टमेंट नाही, मी उदाहरण दिलं की नुसतं सिडकोच नाही, एक डिपार्टमेंट नाही की या महाराष्ट्रामध्ये जनतेचे पैसे लुटून महायुतीचे लोक कसं आपले लोकांचे बोके भरतात आहेत आणि राज्याचा भकास कसा करतात हे आपण पाहिलंच आहे. मंगेश कुडाळकर जे शिंदे सेनेचे आमदार आहेत त्यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याप्रकारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. अनेक आहेत ना, मी तुम्हाला नुसतं संजय कुडाळकर नाही, या सरकारमध्ये भाजपचे आमदार असतील, भाजपचे मंत्री असतील, सेनेचे मंत्री असतील, सेनेचे आमदार असतील, अजित पवारांचे आमदार मंत्री असतील, अनेक लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे, आपल्या पदाचा दुरुपयोग केला. आमदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड केलेली आहे, काम न करता पैसे घेतलेले आहेत, हे अनेक आहेत. आणि त्याचं एक आम्ही तर मागणी करणार आहोत की एक सार्वजनिक चौकशी या सगळ्यांची केली गेली पाहिजे आणि अधिकारी सुद्धा त्यांना कुठल्या दबावाच्या खाली आणून या पद्धतीनं आमदार निधीची अफरातफर करण्याचं पाप या महायुतीच्या सगळ्या व्यवस्थेने केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. एक मंत्री जे आहे कोकाटे त्यांच्याबद्दल जो न्याय झाला, एक काँग्रेसमधून असा सूर आहे राहुल गांधी सुनील केदार यांना जो न्याय लावला तो कोकाटेंना काही लावलेला नाहीये. काँग्रेसची भूमिका काय आहे सगळ्या कोकाटे प्रकरणात? बघा, एकदम क्लिअर आहे की राहुल गांधी आणि सुनील केदार यांना चुकीच्या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. पण कोकाटे रमिकेताही सापडलेला आहे, त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुल म्हणजे ताब्यात घेतलेले होते. हे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे रेकॉर्ड असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषी मंत्री पद काढून त्यांना क्रीडा मंत्री केलं, त्यांची आमदारकी कायम ठेवली. आणि हे सरकार द्वेषाने राजकारण करत आहे, कायद्याने नाही. धनंजय मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेच्या राजीनाम्यानंतर त्याच्यावर आम्हाला चर्चा करायचं नाही. सरकारमध्ये मी सुरुवातीला सांगितलं की 70% दागी मंत्री या फडणवीस सरकारमध्ये आहे. त्यामुळे याची वर्णी लागेल की त्याची वर्णी लागेल त्याच्यावरती चर्चा करायचं काही आमचं कारण नाही. पण धनंजय मुंडेंनी काल अमित शहाची भेट घेतली. सुनील तटकरेंच्या माध्यमातून कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये पण अजित पवार आणि तटकरे असे 2 गट झाल्याचं दिसतं आहे ना. अजित पवारांच्या पक्षामध्ये इव्हन भाजपमध्ये महाराष्ट्रात इथे 2 गट आहेत. फडणवीसाच्या मागे सुद्धा भाजपचेच लोक फटाके लावताना आपण अनेकदा पाहतो आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचे काही लोक फोडायचं बीजेपी प्रयत्न करतायत. त्यामुळे आलबेल माहितीत नाही आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. अंबादानी दानवे यांनी आरोप केलेला आहे की औरंगाबादचं बिस्ट हॉटेल, ज्या हॉटेलच्या फायली ज्या अधिकाऱ्यांना फिरवल्या आता तेच त्या प्रकरणाची चौकशी करतात. आहेच ना. म्हणजे पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल की प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांचा कसा वापर केला, कसं त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यात आलं. आणि एकनाथ शिंदेच्याही प्रकरणामध्ये तसंच आहे. त्याच्यामुळे या सरकारमध्ये चोर चोर मत्सरे भाई असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. माळा आणि सिडकोच्या माध्यमातून आमदारांनी खासदारांना स्वस्तामध्ये जर खरंच घेणं गरजेचं आहे का असं पूर आता सर्वसामान्य म्हणत आहे. बघा, सरकारची पॉलिसी आहे
सरकारने पॉलिसी बदलावी असं जनतेचं मत असेल तर जनतेच्या विचाराने सरकार चालावं. थँक्यू. हो, 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 हो.